धडाक्यात आणि अतिशय वेगाने अनेक मोठ्या प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण देखील होते। अनेक प्रकल्प तयार झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं लोकार्पण केलं जाते। अशातलाच एक प्रकल्प म्हणजे T2 टर्मिनलवरून थेट वांद्रे दिशेने जाण्यासाठी बनवलेला एक उड्डाणपूल। आता आपण आहोत T2 टर्मिनलवरून येणाऱ्या रस्त्यावर आणि त्या रस्त्यावरून मी आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जॉईन होतोय। माझी गाडी इथे आता लागते, पण याच ठिकाणी वांद्रेकडे जर मला जायचं असेल तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसून येते। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत तर ही वाहतूक कोंडी प्रचंड जास्त असते। यामध्ये एक दीड तास वाहन चालकांचे जातात आणि हाच जो ड्रॉबॅक आहे, ही जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी एक नवीन ब्रिज जो आहे तो तयार केला आहे। जसं की आता आपण इथे पाहताय, तर जर मला वांद्रे दिशेने जायचं असेल तर मला इथून ही पूर्ण लेन क्रॉस करून मग विलेपार्लेच्या ब्रिजवर जावं लागणार होतं, पण आता त्याची गरज नाही आहे। माझी गाडी सरळ मी या मार्गाने पुढे घेतली तर इथे हा नवीन फ्लायओव्हर आता बनवण्यात आलेला आहे। जो फ्लायओव्हर आहे विलेपार्लेच्या फ्लायओव्हरच्या बाजूनेच, म्हणजे नंदगिरी जे गेस्ट हाऊस आहे तिथून सुरू होणार हा फ्लायओव्हर आहे आणि तो थेट विलेपार्लेच्या पुढे जाऊन उतरतो, जेणेकरून हे मधलं जे ट्रॅफिक आहे ते थेट आपल्याला अवॉइड करता येईल। तर हा ब्रिज नेमका कसा आहे आणि या ब्रिजचं महत्त्व किती आहे ते आपण जाणून घेणार आहोत। चला तर आपण या ब्रिजकडे जाऊया। मी सध्या आलोय विलेपार्लेला। एका बाजूला आपल्याला हा विलेपार्लेचा जुना पूल दिसतोय आणि याच पुलाच्या बाजूला एक नवीन पूल काही दिवसांपासूनच याचं लोकार्पण होणार होतं, जो बांधण्यात आलेला आहे। आज त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नवीन पुलाचं लोकार्पण आज केलं जाईल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार देखील यावेळी उपस्थित असतील। आपण याची गरज काय होती ते आपण बघणार आहोत। जर आपण आता या बाजूला आलात तिथे आपण पहा किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम इथे झालेला आहे। हा जो रस्ता जातोय तो T1 टर्मिनलकडे जाणारा रस्ता आहे विलेपार्लेवरून, आणि वरचा जो फ्लायओव्हर आहे तो विलेपार्लेवरून थेट पुढच्या दिशेने म्हणजे जुहूच्या दिशेने जाणारा फ्लायओव्हर आहे। आणि हीच जी वाहतूक कोंडी आहे, या वाहतूक कोंडीकडे आपण पाहू शकता, ही जी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडीच कमी करण्यासाठी हा नवीन फ्लायओव्हर बांधण्यात आला आहे। हा जो फ्लायओव्हर आहे तो विलेपार्ले इथून सुरू होतो आणि याच जुन्या फ्लायओव्हरच्या समांतर जाऊन याच फ्लायओव्हरला पुढे जाऊन लागतो, जॉईन होतो आणि त्यामुळे एका दिशेने येणारी जी वाहतूक आहे, म्हणजेच T2 टर्मिनलवरून येणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक, ते वाहनं या ब्रिजचा वापर करून थेट वांद्र्याच्या दिशेने जाऊ शकतात, जेणेकरून त्यांना या जुन्या ब्रिजवर चढण्याची गरज पडणार नाही। यासोबतच खालून जाणारी जी वाहनं आहेत ती अंधेरीकडून येणारी वाहनं आहेत आणि ती T1 टर्मिनलला जाणारी वाहनं आहेत, पण वांद्रेकडे जाणारी वाहनं जी आहेत ती कमी झाल्यामुळे खालचं जे ट्रॅफिक आहे ते देखील कमी होणार आहे आणि याचा फायदा वाहन चालकांना होणार आहे। आता या ब्रिजची वैशिष्ट्य काय आहे, तर हा ब्रिज जो आहे तो अतिशय कमी पैशांमध्ये बांधण्यात आलेला आहे। याचा अर्थ या ब्रिजचं जी एस्टिमेटेड कॉस्ट होती ती होती 71 कोटी रुपये, म्हणजे 71 कोटी रुपयांमध्ये हा ब्रिज बनवण्यात येणार होता। मात्र हा ब्रिज जो आहे तो बनवण्यात आलेला आहे केवळ 48 कोटी रुपयांमध्ये, म्हणजे अतिशय कमी किमतीत बनवलेला हा ब्रिज आहे। याच्या आधी अनेक प्रकल्पांमध्ये जी प्रकल्पांची किंमत आहे ती नंतर हळूहळू वाढत जाते, यामुळे टीका केली जाते, पण हा पहिला असा ब्रिज आहे ज्याच्या प्रकल्पाची किंमत ही कमी झाली आहे आणि 48 कोटींमध्ये हा ब्रिज तयार झाला आहे। दुसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे हा ब्रिज तयार करताना कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला नाही आहे। खालची जी वाहतूक आहे ती तशीच सुरू होती आणि इन्व्हर्टेड टी या प्रकारची जी टेक्नॉलॉजी आहे त्या इन्व्हर्टेड टी टेक्नॉलॉजीचा वापर करून हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे। यामध्ये 74 मीटरचा एक मोठा स्पॅन आहे, एक मोठा गर्डर आहे। तो गर्डर खालची वाहतूक बंद न करता बसवण्यात आला, ज्यामुळे हा ब्रिज जो आहे तो अतिशय कमी वेळेमध्ये निर्माण झालेला आहे। अशा प्रकारचा मुंबईमध्ये बनलेला हा अतिशय चांगला ब्रिज आता लोकार्पित केला जातो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचं आज लोकार्पण केलं जाणार आहे। अतिशय महत्त्वाची वाहतूक कोंडी ही दूर करण्यासाठी विलेपार्लेचा हा जो ब्रिज आहे तो
उपयुक्त ठरणार आहे। T2 टर्मिनलवरून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा ब्रिज अतिशय महत्त्वाचा ठरेल। त्याचबरोबर अंधेरीकडून T1 टर्मिनलकडे जाणाऱ्या वाहनांची देखील वाहतूक कोंडी या एका ब्रिजमुळे कमी होईल। विलेपार्लेच्या ब्रिजच्या खालची वाहतूक कोंडी या ब्रिजमुळे कमी होईल। सिग्नल जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो, जास्त वेळ असतो, तो देखील कमी होईल आणि एकूणच विलेपार्ले परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराज्य विमानतळ जे आहे त्या परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होण्यासाठी हा नवीन MMRDAने बांधलेला ब्रिज जो आहे तो आज लोकार्पित केला जातोय। याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।